देव काटे काय सध्या वातावरण काय सध्या कसं काम चांगलं आहे माणूस चांगला आहे काम काय हां रोडचे काम रस्ते शेतीवर हेच विकास असल्यामुळं नमस्कार काय कसं काय वातावरण सध्या वातावरण चांगलं आहे ना सध्या हां जरा थंडी सुटली आता सुटली थंडी हां गरमागरमी जाऊन झाले आता थंडी 4-5-8 दिवस राहिले हां कुणाकडे काय तुम्ही 32 उमेदवार आपलं संतोष भोगडं मतदाराला पण सांगा ना मला मतदारांना काय आहे, आता शिक्षण पाहून हुशारकी पाहून हुशार माणसं आहेत आणि विकास चांगला आहे अशा माध्यमाचं संतोष भोवला त्यांचा हां support. धन्यवाद काय बोले पाशू भाऊ मैं क्या बोलू तुमचं नाव तर आम्हाला माहिती आहे, आम्ही सांगून दिलं काय नेमकं काय सांगा काहीतरी सांगा ना काय निवडणूक आहे तुमचं काय कोणाकडे आहे? आमचं आता पब्लिकच्या मागे आहे आम्ही तुम्ही पब्लिक नाही का आणि आम्हीच आहे पब्लिक पण आम्ही शेवटी तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही आहे ना तुम्ही कोणाला करणार आम्ही का संतोष भाऊ दानवे काय करणार ते पण सांगायला पाहिजे आता कसं आहे पुरं हे चालू आहे काय करणार पब्लिकच्या यानं पब्लिकच्या हिशोबानं आम्ही हे करू मतदान गावाचा तवा बघू हां जब का जब देखील जपते जपते मला काही बोलायचं तुमचं नाव काय शेख रशीद काय काय म्हणतो माझं मजा नाही जेवण वगैरे झालं आता सध्या काय विधानसभेचं पंजाबनं पंजाब उद्या हा म्हणजे तेच हे समजा तुमच्या भावना पंजाब म्हणजे ते महाविकास आघाडी म्हणते आघाडी चला चांगलं आहे कोणाकडे केलं आता पवारचा विचार करू विचार करणार हां तुम्ही विचार करणार हे पण विचार करणार घ्या मला पण चांगलंच काम करायचं थांबले थांब आहे ना पब्लिकची काय म्हणतात काहीच नाही असं आहे ना काय नाव तुमचं विलास गायकवाड कुठले आळंद काय म्हणलं संतोष पाटील दानवे संतोष पाटील दानवे हां ते आले तर आपलं काम सगळं होणार आहे जर ते नाही आले आपलं काम
मान्य आता काय तुमची भावना आणि दादा पण आहे आपल्यासोबत काय म्हणणार काय सांगणार मी आजच्या मीडियाच्या माध्यमातून बोलू शकतो की जे लोकसभेत झालं ते आता विधानसभेत व्हायला नको. आपल्या इथं कल्याण करायला निवडून आपण पण आता आपल्याला आमदार लागतो संतोष पाटील जाणवे. नंतर संतोष जर पडला आपला इथं कोणतं काम होऊ शकत नाही आहे. जर जनगणना झाली 2025मध्ये तर ते गाव तुटलं संभाजीनगर तर जाफरा तालुक्यातला विकास थांबणार आहे. तर मग विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून आपली विनंती आहे की जाफरा तालुका भोपाळ तालुका विधानसभामध्ये जे लोक काँग्रेसचे असून राष्ट्रवादी असून भाजपचा असून तर मग एक कळकळीची विनंती त्यांना इमानदारीपूर्वक संतोष जाणवेला मतदान करून संतोष जाणवे निवडणुकीत निवडून आणावं ही अपेक्षा. रिपीट नाही झालं पाहिजे. जे लोकसभेत चुकी झाली ती नाही म्हणतात नाही विधानसभेत नको करायला. चॅनल चहा घेऊ ना चाय घेऊ ना कवाशी नाही आपण तुतारी लग रही हमारे तुतारी बजाने वाले है तुतारी लग रही हमारे. कसं काय म्हणतात काय म्हणतात तुम्ही त्यामुळेच बोलवलं बोला बोला अरे बोला ना दोन शब्द मांडा ना तुम्ही. अरे मांडा तुमचे प्रश्न काय आहे तर मांडा ना. फोर्स नाही कोणाला फोर्स नाही करत आपण. हमारे सारे के पास जाओ. हा जाऊ हाँ तिकडेच चाललो आपण. क्या बोलेंगे बोलतात ते मला काय सांगता कशा संबंधी विधानसभा निवडणूक आता 4-5 दिवसापर्यंत तर राष्ट्रवादीचं वातावरण दिसत होते. आता 1 हप्त्याभरामध्ये भरपूरसा असं चेंज झालं की जिथं तिथं चर्चा BJPच्या याच्यामध्ये फेवरमध्ये जाताना दिसतं. त्यांचे जे जुने जेवढी कामं झाले तेवढे लोकांच्या लक्षात येत आहेत. जेवढी लोकांची मागणी होती आतापर्यंत ते कामं त्यांनी आतापर्यंत पूर्ण करत आणले हे लोकांच्या लक्षात येतं. नाही आधीच जेवढं आचारसंहिता लागायच्या आधी जेवढी कामाचं लोकांची मागणी होती ती कामं लोकांना त्यांनी चालू करून दिली. नंबर दिली आणि चालू झाली. जसं समजा की हिंदू समाजाचा मोर्चा निघला होता स्मशानभूमी संबंधित. तर स्मशानभूमीचं काय मागणी झाली त्याच्या 8-10 दिवसात त्यांनी काम चालू केलं. खड्डे खणणं झाले गिट्टी झाली आणि रेती येऊन पडलेली होती. आता परत 1-2 दिवसात ते सगळे आणून काम चालू काम सुरू. 2-4 दिवसात पण फेल झाला असं हो या 4-5 दिवसात भरपूरसं वातावरण असं दिसतंय. आता आम्ही व्यापारीचे उद्योगधंदे असल्यामुळे लोकांचं मतदान भेटीगाठी याच्यातून कळूनच जातं की लोकांचं कल कुठे आहे. या 4 ते 5 दिवसात भरपूरचं वातावरण BJPच्या झालं माझ्या मते. असं म्हणणे किंवा वातावरण बदल नाही चेंज होऊ राहिला दिवसात घंटा काही